नको नको म्हणताना गंध गेला रानावना. ये रे घना, ये रे घना, ये रे घना, नाहू घाल माझ्या मना. महाराष्ट्रात पाऊस हा फक्त ऋतू नसतो, तो मातीचा सुगंध असतो. शेतकऱ्याच्या डोळ्यातील आशा असते आणि आकाशाकडे टेकलेल्या नजरेची प्रतीक्षा असते. पण 2026चा हा मान्सून महाराष्ट्राच्या आठवणीत राहणार आहे का? कारण या वर्षीच्या पारंपरिक नक्षत्र निहाय पर्जन्य विचारांमध्ये काही धक्कादायक संकेत दिसत आहेत. काही नक्षत्रांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, तर काही काळात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रासाठी काही गंभीर संकेत या अंदाजामध्ये दिसतात. हे पारंपरिक नक्षत्र पर्जन्य विचार आहेत. याला वैज्ञानिक हवामान अंदाज मानू नका. फक्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026च्या संपूर्ण मान्सूनचा नक्षत्रानुसार सविस्तर आढावा घेणार आहोत. प्रत्येक नक्षत्राची देवता, त्यांचा पारंपरिक स्वभाव आणि महाराष्ट्रातील विविध भागांसाठी संभाव्य पावसाचा अंदाज आपण क्रमवार पाहणार आहोत. तर करूयात सुरुवात जून पासून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत. मग चला पाहूया 2026 मध्ये कोणत्या नक्षत्रात पाऊस कसा राहू शकतो. मृग नक्षत्र 8 जून 2026. मृग नक्षत्राची देवता सोम अर्थात चंद्र मानली जाते. महाराष्ट्रात एक जुनी म्हण प्रसिद्ध आहे, मृग आला म्हणजे पाऊस आला. 8, 9 आणि 14 ते 18 जून दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागात मान्सूनची सुरुवात जोरदार होऊ शकते. रस्त्यांवर पाणी साचणं आणि अचानक मुसळधार सरींचा अनुभव काही ठिकाणी दिसू शकतो. आद्रा नक्षत्र 22 जून 2026. आद्रा नक्षत्राची देवता रुद्र मानली जाते. हे नक्षत्र वादळ, विजा आणि तीव्र हवामानाशी जोडलेलं मानलं जातं. 22, 23, 25, 26 आणि 29 जून या दिवसांकडे विशेष लक्ष ठेवण्याची गरज असू शकते. पारंपरिक मान्यतेनुसार आद्रा काळातील पाऊस संपूर्ण मान्सूनचा स्वभाव ठरवतो आणि इथून पुढे पावसाचा प्रभाव आणखीन वाढताना दिसू शकतो. पुनर्वसू नक्षत्र 6 जुलै 2026. या नक्षत्राची देवता अदिती मानली जाते. पुनर्वसू म्हणजे पुनर्भरणाचं नक्षत्र. 6, 7, 13 ते 15, 18 आणि 19 जुलै दरम्यान चांगल्या पावसाचे संकेत आहेत. धरण, नद्या आणि कोरडी पडलेली जमीन पुन्हा भरून टाकणारा पाऊस काही भागांमध्ये अनुभवायला मिळू शकतो. शेतकऱ्यांसाठी हा टप्पा दिलासादायक वाटू शकतो. पण इथून पुढे चित्र बदलताना दिसतं. पुष्य नक्षत्र 20 जुलै 2026. पुष्य नक्षत्राला गुरु बृहस्पतीशी जोडले जाते. हे नक्षत्र पोषण आणि वाढीचं प्रतीक मानलं जातं. यावर्षी 24 ते 31 जुलै आणि 1 ऑगस्ट दरम्यान काही भागात अतिवृष्टीचा स्पष्ट इशारा व्यक्त करण्यात आला आहे. नदीकाठच्या भागांमध्ये पाणी वाढणं, वाहतूक मंदावणं आणि शेतीचं नुकसान होण्याची शक्यता काही ठिकाणी निर्माण होऊ शकते. अश्लेषा नक्षत्र 3 ऑगस्ट 2026. अश्लेषा नक्षत्राची देवता नाग मानली जाते. हे नक्षत्र गूढ आणि अचानक बदलाशी जोडलेलं मानलं जातं. 3, 4 आणि 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान समाधानकारक पावसाचे संकेत आहेत. शेतीसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. मात्र हवामानात अचानक बदल होण्याची शक्यताही पारंपरिक विचारांमध्ये व्यक्त केली जाते. आणि आता येतो तो काळ जिथे अंदाज अचानक गंभीर होताना दिसतात. मघा नक्षत्र 17 ऑगस्ट 2026.
मग हा नक्षत्र पितरांशी जोडलेलं मानलं जातं. यावर्षी या नक्षत्रांमध्ये सर्वात गंभीर संकेत दिसत आहेत. विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रासाठी मोठ्या पावसाचा इशारा व्यक्त करण्यात आला आहे. 25 ते 29 ऑगस्टच्या दरम्यान काही भागात जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या भागांमध्ये पाणी वाढणं, शहरी भागात पाणी साचणं आणि वाहतूक ठप्प होण्यासारखी परिस्थिती काही भागांमध्ये निर्माण होऊ शकते. पण सप्टेंबरमध्ये परिस्थिती आणखीन बदलताना दिसते. उत्तरा नक्षत्र 13 सप्टेंबर 2026. उत्तरा नक्षत्राची देवता अयर्मन मानली जाते. हे नक्षत्र स्थैर्याशी जोडलेलं आहे. मात्र सप्टेंबरमध्येही अतिवृष्टीचे संकेत कायम असल्याचं दिसतं. 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विशेष सावध राहण्याचे संकेत आहेत. मोठ्या सरींमुळे काही भागात जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. हस्त नक्षत्र 27 सप्टेंबर 2026. हस्त नक्षत्राची देवता सविता सूर्य मानली जाते. या काळात पाऊस खंडित स्वरूपात राहू शकतो. काही ठिकाणी जोरदार सरी तर काही ठिकाणी अचानक विश्रांती, म्हणजेच मान्सून मागे सरकण्यास सुरुवात होईल, पण त्याचा प्रभाव पूर्णपणे संपलेला नसेल. चित्रा नक्षत्र 10 ऑक्टोबर 2026. चित्रा नक्षत्र विश्वकर्माशी जोडलेलं मानलं जातं. हे नक्षत्र बदल आणि संक्रमणाचं प्रतीक आहे. 10, 11 आणि 19 ते 22 ऑक्टोबर हे दिवस महत्त्वाचे मानले आहेत. या काळात मान्सून हळूहळू मागे सरकण्यास सुरुवात होऊ शकते. मात्र काही भागात पावसाचा प्रभाव अजूनही कायम राहू शकतो. स्वाती नक्षत्र 24 ऑक्टोबर 2026. स्वाती नक्षत्र वायुदेवांशी संबंधित मानलं जातं. म्हणून या काळात वारे आणि अचानक हवामान बदल अधिक जाणवू शकतात. 24, 25, 31 ऑक्टोबर आणि 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान पुन्हा जोरदार पावसाचे संकेत दिसत आहेत. याचा अर्थ 2026चा मान्सून उशिरापर्यंत सक्रिय राहू शकतो आणि त्यामुळे खरीप हंगामापेक्षा शेवटावरही परिणाम जाणवू शकतो. मित्रांनो, हे अंदाज पूर्ण खरे ठरतील की नाही हे वेळच सांगेल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे. मान्सून आला की आजही महाराष्ट्र नकळत आकाशाकडे पाहू लागतो. कधी आशेने, कधी भीतीने आणि कधी फक्त पहिल्या पावसाच्या सुगंधासाठी. तुम्हाला 2026 मध्ये कोणता काळ सर्वात धोकादायक वाटतो? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात लवकरच अमुक चॅनलवर.